कल दिनांक 28/5/2024 को नगर पालिका फैजपुर में शहर के नागरिक और आजी माजी नगर सेवकों ने मूलभूत सुविधाओं को लेकर नगर पालिका प्रशासन को दिया निवेदन, जिसमें मांग की गई पानी, लाइट, गटर, कचरे को लेकर कई मुद्दे रखे गए। इस वक्त मौजूद माननीय आमदर शिरीष चौधरी प्रांत अधिकारी देवयानी यादव ने लोगों को यकीन दिलाया कि 3 दिन के अंदर इन सब कामों पर एक्शन लिया जाएगा। इस वक्त सभी पद अधिकारी और नागरिक मौजूद थे। 3 दिवस 1 मिनिट मला बोलले असेल का? तो एकदम संमिश्र वस्ती आहे, त्या ठिकाणी सगळे गोरगरीब मजूर असे लोक त्या ठिकाणी राहतात आणि पाण्याची वेळ आमच्याकडे किमान आम्हाला 6 वाजेला भेटायला पाहिजे। सायंकाळी 6 वाजेला आम्हाला पाणी भेटायला पाहिजे। त्या ठिकाणी जे लोक थकून हारून येतात ते लोक, त्या लोकांचा उदरनिर्वाह कशावर आहे? मजूर मोलमजूर। आम्हाला 11 साडे 11 वाजेला आम्हाला तिथं पाणी भेटतं। त्याच्यानंतर आम्ही फोन लावला ते कर्मचाऱ्याला, ते फोन काय सांगता, आमच्या साहेबांना फोन लावा। नारखेडे साहेबांना फोन लावला, साहेब रात्री आम्हाला 2 वाजता आम्हाला पाणी भरण्यासाठी। 1 मिनिट तो नारखेडे साहेब इतना आमच्या घरात कारवाईची प्रोसेस सुरू झालेली आहे आणि त्याच्यावर ठोस कारवाई होणार, कारण वारंवार कंप्लेंट्स त्याची येत आहे। एक शो कॉज नोटीस आम्ही दिलेला आहे आणि प्रॉपर डिपार्टमेंटलच्या जे डिसिप्लिनरी प्रोसिडिंग्स आहेत तो आम्ही सुरू करणार। दुसरा विषय, जिथे जिथे कचरा आहे, जिथे जिथे मेन घाणची प्रॉब्लेम आहे, तिथे 3 दिवसांमध्ये पूर्ण कारवाई करून साफसफाईची तुम्हाला परत कंप्लेंट करायची गरज पडणार नाही, याचं आश्वासन मी तुम्हाला समोर 100% देतो। पाणी पुरवठावाले, इलेक्ट्रिकवाले त्यांच्यावरही कारवाई करा। शोकाज नोटीस 1 मिनिट आपण बोलून घेतो म्हणून बोला। आरोग्य निरीक्षकचा असा विषय की 2 महिन्यापूर्वी खुशाल भाऊ रोडवर ते गटर चोपत झाले। आता तो माझा जुना वार्ड होता, आता आम्ही 2.5-3 वर्षाचा राहिलोच नाही बॉडी। मी त्यांना सूचना केली की 2-3 ठिकाणी आता पुऱ्याच गावात अतिक्रमण आहे, म्हटलं 2-3 ठिकाणी फोडा। हे म्हणे ते बॉर्डर लोक आहे, ते काम करायला तयार नाही, त्यांना कोणी नगदी पैसे दिले तर मी माझ्याजवळचे 5,000 रुपये दिले, अजून ते बिल निघालं पैसे जाऊ द्या। पण यांनी मला उत्तर काय दिलं की मला जर डबल फोन केला आणि तिच्यात कोणी घुसलं, कोणी मेलं वगैरे तर याला जबाबदार तुम्ही राहा म्हणे, मला काम सांगायचं नाही। म्हणजे हे उत्तर नाही। रोडवरून पाणी वाहत आहे, घाण पाणी खुशाल रोडवर, आणि त्यांनी असे उत्तर द्यायचे। मग मी त्याला बोललो, कारण तू आम्हाला बोलतो आणि तुझ्या भाऊने त्यांनी सुद्धा गटरवर घरं बांधली आहे, मग ते तोडशील का तू? हे आजचा प्रश्न असा आहे की हे फोडून कुठेतरी कचरा बाहेर काढायचा आणि ते पाणी पास करायचं, त्याची नेहमीची समाज। मी स्वतः 5,000 रुपये दिले आणि ते काम करून घेतलं। मी सांगते ना, 2 विषय आहेत, एक त्याच्यावर कारवाईच्या कामावर आणि दुसरं जिथे जिथे गंदगी आहे, जिथे साफसफाईचा सध्या प्रॉब्लेम आहे तो आपल्याला सोडायचा आहे। त्यांची मनस्थिती मॅडम जे परमनंट लोक आहे ते कामावर जात नाही, त्यांना आणि 150 रुपये बांधून त्याच्याऐवजी दुसरा माणूस जातो, 150 रुपये जाता, आता तो 40,000 रुपये पगार घ्यायचा, मस्त टाळ घुमतो। आणि तुमचा जे ठेक्याचा जे विषय आहे मॅडम, 30 दिवसाचा नाही मॅडम, पहिले तुम्ही सर्व विषय ऐकून घ्या, नंतर तुम्ही सांगा। 1 मिनिट ऐकून घ्या, तुम्ही सर्व नाही लाईनशीर ऐकून घ्या सर्व विषय। 1 मिनिट ऐकून घ्या। सर्व विषय तुम्हाला परत चर्चा करायचे, परत चर्चा करतील, पण जे विषय मी सांगते तुम्ही पण ऐका। त्यांचं ऐकून घ्या। कंप्लेंट नोंदवून थकले, शेवटून आम्ही फोन करून बोलावलेला आहे। सांगते साहेबांसमोर सांगते, एक विषय धरून त्याचा बडशा पडून मग पुढे जाऊ। दादा 1 मिनिट फक्त असं म्हणतो मी, ज्या कर्मचाऱ्याला जे नियुक्ती दिलेली आहे त्याने पब्लिक समोर सांगायचं की माझ्याकडे हे काम आहे, माझा हा नंबर आहे, त्याच्या टाइम वगैरे सर्व आम्हाला द्या। आपण तिथे बनवतो तसा आला नारखेडे नुसते बोगस बिल बनवतो। इलेक्ट्रिक ठेकेचा तो ज्या ठेक्याला विरोध आहे तो ठेका त्यानं परत वाढायचं, मुदत देईल माझे नगराध्यक्ष आहे।
आता हे त्यांच्या नावावर पंधरा आहे, त्यांच्या नावावर. दुसऱ्याच्या नावावर आहे आणि त्यानंच वर्ष होऊन गेलं, 1.5 वर्ष गावातल्या कोणते स्ट्रीट लाईट बसवले एवढं विचार. आता माझ्या कॉलनीमध्ये राजबाग आहे, भास्कर काय समजा बंगला आहे, त्यांच्यासमोर पूर्ण कॉलनी 8 लाईट कमीत कमी 6 महिने आले बंद आहे. एकही लाईट त्यांनी बदलवलेला नाही. अशा गावात कुठेच लाईट बदलवलेली असतील, कोणी मोजके असतील तर काय माहिती. सगळ्यांची ओरड आहे की कुठेच लाईट बदलवले. मग वर्ष 1.5 वर्ष इलेक्ट्रिकचे बिल निघतायत, आता कुठे आहे? पाणी पुरवठ्यामध्ये लक्ष देत नाही अनारकडे, दोन्ही डिपार्टमेंट त्याच्याकडे आहे. पाणी पुरवठा पण इलेक्ट्रिक पण बिलकुल लक्ष नाही. म्हणजे कलिंग मेंबरकडे रेकॉर्ड आहे, आपल्या गणनेत्याकडे रेकॉर्डिंग त्याने केली की कर्मचाऱ्याला विचारलं तू कुठे ड्युटीवर आहे, तो म्हणे मी लोहाऱ्याच्या माणसाला तिथे माणूस पाठवला, तिथं कोणीच नाही. याला फोन केला का कधी ऑफिसवर कोणीच नाही. तो म्हणतो नाही मी भुली गेला म्हणे, मी त्या रोपला पाठवलं होतं, रोप काही गेला नाही निघालो. जे तब्बल 3 तास पाणी 1,00,000 लिटर 10 लाख लिटर पाणी. माझे सैनिक आहे दादा, आमच्या बरोबर 1 वर्ष मागे होते आम्ही आणि खूप दादांचे आमचे संबंध आहे. एक महत्वाची गोष्ट म्हणजे पाणी शिवपालनीमध्ये 1 दिवस आलं, चांगलं आलं आणि नंतर ते जेव्हा रिपोर्ट दिला त्याच्यानंतर पाणीच येत नाही. मग 1 दिवस चांगलं आहे तर दुसऱ्या दिवशी का नाही आहे झालं, मिटलं. ऐकून घ्या आधी माझं, नंतर तुम्ही बोला. स्टेट लाईट आमच्या पुढच्या लाईन मध्ये शिवपालनीमध्ये असं वाटतं की दिवाळी आहे. 1 महिन्यापासून पूर्ण लाईट चालू आहे. हे लोक राहतात तिथे पूर्ण, आणि मागे लहान लहान मुलं खेळतात. मंदिर आहे, लाईट नाही. 1 लाईट लागेल, बाकी स्टेट लाईट उभी केलेली आहे पण तिथे कनेक्शन नाही. बल्ब आता लागले पण कनेक्शन नाही. तिसरी गोष्ट, आता आमदार साहेब पण आहेत इथे. शिव का नाही आहे पण 3 वर्षापासून झाले, शिव का मिळत नाही कोणाला? हा, तोच मेन आहे प्रॉब्लेम. का नाही मिळत? बाकीच्या ठिकाणी शिव देतात ना तुम्ही. नाही मग हे प्रॉब्लेम त्यांना सांगावं लागेल, तुम्हाला कलेक्टर साहेबांना पण सांगणार, त्यांच्याकडून पुढच्या ज्या पाठपुरावा करायचे आहे तो करणार, पण सीओची नियुक्तीचे जे कार्य आहे. तो दोस्तों, ये न्यूज़ चैनल हर वक्त आपकी आवाज़ को अपनी आवाज़ बनाएगा और हर खबर को सच के साथ आपके पास पहुंचाता रहेगा. हर खबर आपके पास पहुंच सके इसलिए इस चैनल को सब्सक्राइब, लाइक और शेयर ज़रूर कीजिए. फिर मुलाकात होंगी सच के साथ आपके पास नई खबर के साथ.